कर्जाऊ रक्कम सिद्धांताचा आपण दुसरा भाग अभ्यासत आहोत. मी डॉक्टर तेजस्विनी मुडेकर, प्राचार्य, कमला कॉलेज, कोल्हापूर. अनियोजित बचतीच्या संदर्भात अनियोजित बचत म्हणजे आपलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न मिळाल्यानंतर पूर्णपणे उपभोग घेतल्यानंतर जे काही शिल्लक राहतं त्याला अनियोजित बचत असं म्हटलं जातं. तर व्यक्ती त्यांच्याकडून नियोजित आणि अनियोजित दोन्ही स्वरूपाच्या बचती केल्या जातात आणि उद्योग संस्था जे आहे ते उद्योग संस्था सुद्धा आपल्या शेअर्सधारकांना लाभांश दिल्यानंतर जे काही उरतं त्याची बचत करत असलेल्या दिसून येतात. ही बचत जी आहे ती त्या बचतीचा वक्र जो आहे म्हणजे अशा स्वरूपाच्या कर्जाऊ रकमेच्या पुरवठ्याचा वक्र जो आहे तो धनात्मक उताराचा असलेला दिसून येतो. म्हणजे व्याजदर कमी असतील तर अशा स्वरूपाच्या बचती कमी केल्या जातात, व्याजदर अधिक असेल तर अशा स्वरूपाच्या बचती या अधिक प्रमाणात केल्या जातात. त्यानंतर विसंग्रहण. विसंग्रहण म्हणजे साठवून ठेवलेला पैसा जो आहे तो बाहेर काढणं. म्हणजेच अशा वेळेला व्यक्ती कर्जाऊ देण्यासाठी हा पैसा जो आहे तो बाहेर काढत असलेल्या दिसून येतात, विसंग्रहण करत असलेल्या दिसून येतात. हाही वक्र जो आहे कर्जाऊ रकमेचा तो धनात्मक उताराचा असतो. म्हणजे कमी व्याजाचे दर असतील तर विसंग्रहण कमी प्रमाणात केलं जातं, अधिक व्याजाचे दर असतील तर विसंग्रहण हे अधिक प्रमाणात केलं जातं. त्यानंतर बँकांची पतचलनाची निर्मिती. बँका या व्याज मिळवण्यासाठी पतचलनाची निर्मिती करत असलेल्या दिसून येतात आणि त्यामुळे व्याजाचे दर कमी असतील तर बँका कमी पतचलनाची निर्मिती करतात, व्याजाचे दर अधिक असतील तर बँका पतचलनाची निर्मिती ही अधिक प्रमाणात करत असतात. म्हणजे याही कर्जाऊ रकमेच्या पुरवठ्याचा वक्र हा धनात्मक असलेला दिसून येतो. आणि पुढचा कर्जाऊ रकमेचा पुरवठा हा अपगुंतवणुकीमधून केला जातो. म्हणजे गुंतवणूक मोकळी करणं असं याला म्हटलं जातं. संरचनात्मक जेव्हा बदल होतात तेव्हा जुनी यंत्रसामग्री वापरणं अयोग्य असलेलं दिसून येतं. उद्योग संस्था या घसारा खर्च म्हणून काही रक्कम बाजूला ठेवत असतात. या घसारा खर्चामधून यंत्रसामग्रीची खरेदी न करता जर या उद्योग संस्था ज्या आहेत त्यांनी कर्जाऊ रक्कम देण्यासाठी ही जर रक्कम वापरली तर त्याला अपगुंतवणूक असं म्हटलं जातं. आणि या अपगुंतवणुकीच्या कर्जाऊ रकमेच्या पुरवठ्याचा वक्र सुद्धा धनात्मक उताराचा असलेला दिसून येतो. म्हणजे अपगुंतवणूक व्याजाचे दर कमी असतील तर कमी प्रमाणात केली जाते, व्याजाचे दर अधिक असतील तर अधिक प्रमाणात केली जाते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच या ठिकाणी डी हा कर्जाऊ रकमेच्या मागणीचा वक्र दाखवलेला आहे. एस हा कर्जाऊ रकमेच्या पुरवठ्याचा वक्र आहे. या दोन्ही वक्र एकमेकांना ई बिंदूमध्ये छेदतात, ई बिंदूमध्ये समतोल साध्य झालेला आहे. म्हणजे OM इतकी कर्जाऊ रकमेची मागणी आणि कर्जाऊ रकमेचा पुरवठा झालेला आहे आणि OP इतक्या व्याजदराची निश्चिती झालेली आहे. हा सिद्धांत आपल्याला सांगतो की कर्जाऊ रकमेची मागणी आणि कर्जाऊ रकमेचा पुरवठा यांच्या संघर्षामधून व्याजदराची निश्चिती होते. त्या सिद्धांतावर काही टीका सुद्धा केलेल्या आपल्याला दिसून येतील आणि पहिली टीका या ठिकाणी अशी आहे की हा सिद्धांत व्याजाच्या सनातनी सिद्धांतांच्या पेक्षा फारसा काही वेगळा नाही. दुसरं म्हणजे कर्जाऊ रकमेचा पुरवठा जो आहे तो बचतीवर अवलंबून असतो, परंतु व्यक्तीचं उत्पन्न जर आपल्याला माहीत नसेल तर त्या संदर्भात बचतीचे आडाखे आपल्याला बांधता येत नाहीत. त्यामुळं उत्पन्न माहीत असल्याशिवाय बचतीची कल्पना आपल्याला येत नाही असं टीकाकार म्हणतात. केन्सनं अशी टीका केलेली आहे की संग्रहण आणि विसंग्रहण या दोन संकल्पना भ्रम निर्माण करणाऱ्या अशा प्रकारच्या आहेत. आणि आणखी एक टीका अशी केली जाते की बचत ही व्याजदरावर अवलंबून आहे असे हा सिद्धांत सांगतो, परंतु काही व्यक्ती ही दूरदर्शित्वानं बचत करत असलेल्या दिसून येतात आणि अशा बचती मात्र व्याजदरावर अवलंबून असत नाहीत. त्यानंतर हा सिद्धांत जो आहे तो या सिद्धांतामध्ये पूर्ण रोजगाराचं गृहीत धरलेलं आहे, परंतु पूर्ण रोजगाराचं गृहीत जे आहे ते चुकीचं असलेलं दिसून येतं. अशा टीका या सिद्धांतावर केल्या जातात. तर आज आपण
नवसनातनवादी अर्थतज्ञांनी मांडलेला कर्जनिधी सिद्धांत जो आहे तो अभ्यासलेला आहे. त्याच्यावर केल्या जाणाऱ्या टीका ही अभ्यासलेल्या आहेत. जरी या सिद्धांतावर टीका केलेल्या असल्या तरी सुद्धा या सिद्धांताचं महत्त्व जे आहे ते कमी होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.